मोर्चा घेऊन येणं याचा अर्थ शासन प्रशासन हे फेल्युअर आहे पूर्णपणे दिसून येते। शासन आणि प्रशासन हे निर्दयी असल्या कारणाने या गेले अनेक दिवसापासून इमारत पडण्याची मालिका चालू असताना देखील शासनाने धोकादायक इमारतींकरता जी क्लस्टर योजना आणली आहे आणि ती क्लस्टर योजनेकरता 10 कोटी सँक्शन केलेली आहे 41 ठिकाणी, परंतु आज 2 वार्डामध्ये 10 कोटी संपलेले आहेत। मग 41 ठिकाणी किती कोटी लागतील याचा हिशोब करावा। मग धोकादायक इमारतीमधल्या रहिवाशांकरता ही योजना आणली का यांची पोटं भरण्याकरता आणलेली आहे, हा विषय आता महत्त्वाचा, याचं संशोधन करावं लागेल। आणि वारंवार एखाद्या गोष्टीचं यांना मोर्चा काढल्याशिवाय हे लोक कामं करत नाही। गेले 15 दिवस म्हणजे महिन्यातनं फक्त 50-80 यांची पडताळणी चालू आहे सरकारी जागेवरती। आता जवळजवळ पडताळणी 800 लोकांची झालेली आहे, परंतु महिन्यातनं 2 वेळा म्हणजे 50-80, मग 5000 लोकांची कधी पडताळणी होणार। म्हणून आम्ही महापालिकेला सांगितलेलं तुम्ही शिबिर घ्या, नाही तर संख्या वाढवा, तेही करत नाही। ज्यांची पूर्ण पडताळणी झालेली आहे सरकारी जागेवर शासनाच्या नियमाप्रमाणे क्लस्टर योजना राबवण्याकरता 10,000 स्क्वेअर मीटर लागतं मॅक्झिमम, परंतु आमचं 20,000चं वर झालेलं आहे, तरी देखील त्या लोकांची यादी लावत नाही। आणि या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतली वारंवार। पालकमंत्र्यांनी सांगितलं, वारंवार नेहमी डायलॉग मारत असतात एकनाथजी शिंदे साहेब की एक बार कमिटमेंट किया तो मैं किसी का भी नहीं सुनता हूँ। मग साहेब तुम्ही विसरले कसे? तुम्ही गोरगरिबाला विसरले करे? अनाथांचे नाथ मनवणाऱ्यांना साहेबांना आज गरिबाचा विसर पडलेला आहे। त्यांनी वारंवार आम्हाला बैठक देतो बोलले, मोर्चा गेला, त्यांनी तिथे मस्के साहेब आले, परंतु त्यांचे पुत्र राजपुत्र यांचे पीए यांनी सांगितलं स्पीकरवरती ठेवू नका, मला तुमच्याशी खाजगीत बोलायचं आहे याचा, आणि तिथून आजपर्यंत मीटिंग लागलेली नाहीये। आमदार खासदार देखील या विषयाबाबत मौन बाळगून आहेत। त्याच्यावरनं मला हे म्हणायचं, याचा निषेध करतो की यांना क्लस्टर यांचे पोट भरण्याकरता राबवायचं आहे। विशेष म्हणजे लोकांच्या हक्काच्या घरासाठी आम्ही 23 वर्षापासून आहे, या संदर्भात आम्ही PL दाखल केलेली आहे कोर्टामध्ये। अजून आम्ही सामान्य माणसांनी पोटाला चिमटा आणून काय काय करायचं? आज जी लोक आली आहे कामावरती दांडी मारून आलेली आहे, तरी या हरामखोरांना पगार भेटतोय ते देखील त्यांना समजत नाहीये। जेवढा वेळा आलेलं ते सगळं कामं धडकले केले का मुझे 15 तारखेपर्यंत जर त्यांनी 15 ऑगस्टपर्यंत त्यांनी जर सगळं हे आम्ही मागणी केली नाही तर आम्ही शासकीय बंगल्यावरती काळे झेंडे घेऊन जाऊ 15 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या।